महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाची रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते आहे। महाविकास आघाडीमध्ये शहर मध्यच्या जागेवरती माकपनं दावा ठोकलेला आहे, मात्र काँग्रेसमध्ये सुद्धा ही जागा सोडण्यावरून मतभेद दिसून येत आहेत। आपल्यासोबत माकपचे नेते आडम मास्तर आहेत। मास्तर, काय सांगाल? खरं तर सोलापूर शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी असं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की शहर मध्यची जागा ही आम्ही माकपला सोडणार नाही। कशा पद्धतीनं उत्तर द्याल त्यांना? त्या महाविकास आघाडीचे नेते आमदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले, या तिघांची सविस्तर भेट घेतली। शहर मध्यबद्दल अत्यंत प्रामुख्याने चर्चा केली। महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी सांगितलं की आडम मास्तरला आपण या वेळेला उभं केलं पाहिजे आणि ते निवडून येतील अशा पद्धतीचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं व्हायला पाहिजे। 2004चं उदाहरण सांगतो। श्रीमती सोनिया गांधी पुढं काँग्रेसचं त्यावेळेला आमदार सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, ते स्वतः एकेजी भवनमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की यावेळचा उमेदवार तुम्ही बदला। आमच्या लोकांनी नाही म्हणून सांगितलं। श्रीमती सोनिया गांधींनी सांगितलं एकदा मी निर्णय दिला तो फेरविचार होत नाही, त्यामुळं आमचे लोक श्रीमती सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना भेटतील। त्या भेटीच्या वेळेला समक्ष मी राहणार आहे। वेळेची प्रतीक्षा आहे, यांना काय बोलायचं बोलू द्या। पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय आल्यानंतर हा प्रश्न संपेल। एका बाजूला तुम्ही महाविकास आघाडीच्या मातब्बर आणि मुख्य नेत्यांना भेटता आहात, त्या पातळीवरती तुमची चर्चा सुरू आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर शहरातले जे नेते आहेत ते तुमच्यावरती टीका करताना दिसून येत आहेत। कोणत्या दृष्टीनं बघाल ह्या दोन्ही अंतराला? असं आहे, 2004मध्ये मी अनुभवलेला आहे। त्यावेळेला अनेक लोकांनी माझ्याविरुद्ध भूमिका घेतली। इतकंच नाही, माझे आमदार दिलीप मानेला सुद्धा माझ्याविरुद्ध काँग्रेसचा बंडखोर म्हणून उभं केलं। प्रचंड त्यांनी माझ्याविरुद्ध रान उठवलं, पण माझं तोल ढळू दिलं नाही। मी शेवटपर्यंत शांतपणे गेलो। काँग्रेसच्या प्रामाणिक लोकांनी मनापासून प्रयत्न करून मला आमदार केले। त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जो शब्द दिलेला तो शब्द त्यांना पाळावा लागेल आणि आम्हाला न्याय द्यावा लागेल। आम्ही फक्त महाराष्ट्रातल्या 5 जागा मागतो आहे, आम्ही मंत्रिपद मागत नाही। तुम्हाला जर मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल, माझे काँग्रेसवाल्यापुढं प्रस्ताव आहे, सरकार तुमचं येणार आहे, MLC द्या, त्यांना मंत्री करा, आम्ही त्यांना सपोर्ट करू, आमचं मतदान त्यांना करू, कारण आमची ताकद तेवढी नाही आहे, त्यामुळं आम्ही MLC होऊ शकत नाही। आणि काळाची गरज आहे, रेनगरच्या लोकांना न्याय मिळवून देणं ही काळाची गरज आहे, म्हणून मी उभा आहे। या वयातसुद्धा मी लढायला तयार झालो। याचं मुख्य कारण हे आहे, 3दा आमदार झालेला आहे, पण रेनगरचा प्रश्न अत्यंत बिकट आहे आणि ते सोडवण्याकरता मला विधानसभेत जावं लागेल, म्हणून सगळ्यांचा पाठिंबा मी मागणार आहे। नक्कीच रेनगरचा प्रश्न सोडवण्याकरता मला विधानसभेत पाठवा। आणि यंदाच्या लोकसभेला माकप जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली होती आणि सामील होते वेळेसच त्यांनी सोलापूर शहर मध्यच्या जागेवरती दावा ठोकलेला होता। जरी आता स्थानिक नेते बोलत असले तरीसुद्धा पार्लमेंटरी बोर्डाकडून जो निर्णय येईल तो मला मान्य असेल आणि मला महाविकास आघाडीमध्ये सोलापूर मध्यची जागा मिळेल अशा पद्धतीचा विश्वास आडम मास्तरांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।